गुड मॉर्निंग गाईज. हा आपला सेकंड ब्लॉग आहे. त्याच्यामध्ये मी आणि माझी फॅमिली आलेलो आहेत मेट्रो स्टेशनला. ही आहे सोनू, प्रतीक्षा, नंदिनी आणि ही माझी आई. जसं मगाशी मी म्हटलं की सगळ्यात डिपेस्ट हे मेट्रो स्टेशन आहे आणि मंडईमध्ये आता आपण आलेलो आहे आणि त्याच्या वरच्या दुसऱ्या मध्ये आम्ही लिफ्ट आलेलो आहे. ते पाठीमागे जर बघितलं असलेलं पुणे शहरामध्ये असलेलं मेट्रो स्टेशनचं जे दृश्य आहे ते या फ्लॅटवरती दिसते. आम्ही सगळेजण आमची घरातली सगळी मंडळी इथं आलेलो. सुमित आहे, नंदिक आहे, सासूबाई आहेत आमच्या, विश्वश्री आहे, सुषमा आहे, प्रतीक्षा आहे आणि नवनीने खरं मध्ये सगळा अभ्यास तो करताना आम्हाला विसर घडवून आणलेला आहे. आलेलो आहे तुळशी बागेत आणि हे इट हॅपन्स वन्स इन अ ब्ल्यू मून, जे की तुळशी बागेत येऊन तुमची आई न कुठे जाता सोबत आहे. त्यामुळे खूप अदृश्य असं हे सीन तुम्ही बघत आहात. का थांबलो असणार माझी आई हरवली माझी इथे, तरीच म्हणतोय तुळशी बागेत देऊन आई माझ्यासोबत राहते. असं वन्स इन अ ब्ल्यू मून सीन होणारच नाही माझ्यासोबत. अर्धा तास झाला आईला शोधतोय, मिळत तर नाहीये. मला तर वाटतं तिला तो बलून बांधायला पाहिजे, बलून इथं वर, तो वर जाऊन मग कळेल आपण कुठे आमची आई लोकेट करायला बरं होईल. फायनली 15 मिनिटानंतर माझी आई मला इथे स्पॉट झालेली आहे. भेटली शेवटी आमची आई आम्हाला. आत्या भेटली, सोनू भेटली, नंदिनी भेटली. खरेदी काय केली? खरेदी तेवढेच केलेले आहेत, 2 पर्स एवढे. सो 3 ते 4 तास तुळशी बागेत फिरून आमच्या आईने आणि आत्याने 2 पर्स घेतलेले आहेत. एक मला सांभाळायला दिली. घरी छान छान पर्स असूनही आईनं ती पर्स घेतलेली आहे. चला आता अजून बघा काय काय खरेदी चालूच आहे. सो फायनली फूड ब्लॉगिंग चालू झालेलं आहे आणि सुरुवात आता आम्ही घेतोय कोल्ड कॉफी, जे की आहे नाव आहे ही स्पेशल थिक कॉफी, जे की तुळशी बागेच्या इथे येते. भुकेच्या भरात विसरलो आम्ही ब्लॉगिंग करतोय. वडापाव संपायला आला आणि आता कॅमेरा काढलाय. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. माहिती शूटिंग घेतली ती मंडईची, पण नंदिनी बोलली माहेरघर म्हणून मी डायलॉग घेतलेला आहे. तर आता आम्ही चाललोय बॅक टू पुणे मेट्रोला, जे की उतरणारे आम्ही मोरवाडीतून बाईक घेऊन चाललोय आकुर्डीला घरी. सो आता आम्ही आलेलो आहे PCMC लास्ट मेट्रो स्टेशनला. जेव्हा केव्हा मेट्रो स्टेशनला आपण येतो तेव्हा लाईक इट मेक्स मी रिमाइंड ऑफ अ सिंगल मूवी. यू नो दॅट मूवी ट्रेन टू बुसान. तुम्ही पण बघितली असाल. ही मूवी खूप डेंजर नसेल सर, सगळ्यांनी नक्की बघा. आता आम्ही चाललेलो आहे परत घरी आणि भेटू रात्री. आणि नेक्स्ट जो रिमाइंडर आहे तो आहे की ह्या तिकीट बद्दल, जेव्हा केव्हा तुम्ही पुणे मेट्रो स्टेशननी ट्रॅव्हल कराल तर हे तिकीट सोबत ठेवा, कारण एंट्री आणि एक्झिट तुम्हाला या तिकीटवर बारकोड आहे, त्यावर तुम्हाला स्कॅन करूनच आत बाहेर सोडता येईल. थँक्यू. व्हेरी इम्पॉर्टंट. बाबा तुमचा हा फर्स्ट ट्रॅव्हलिंग होता मेट्रो हे स्टेशन. अतिशय थरारक कसं वाटलं तुम्हाला? परदेशात गेल्यासारखं वाटायला लागलं. ओके. गेले काही दिवस नुसतंच ते आम्ही हे काढतोय, पासपोर्ट काढतो, तेही जमेन आणि म्हटलं ओके. बाबा विदेश प्रदेश बघण्यापेक्षा आपला देश जगात भारी आहे. हो. मस्त पैकी ट्रेन आहे, मस्त सुविधा आहेत आणि किती छान आपला देश आहे. बरोबर. म्हणून मी म्हणतो गड्या आपला गावगाडा म्हणतो ना, हो. हेच खरं आहे बघ. बरोबर. अरे आज माझ्या मेवण्यानं एवढी मोठी संधी आम्हाला दिली, पुणे फिरून दाखवलं, त्याचबरोबर आमचे मेट्रोचे त्यांनी हा सफर करून घडवून आणले. खरं तर सासरवाडीचे लोक किती मायाळू आहेत हे आपण जर त्यांच्या अंतराला शिरवतो आपल्या लक्षामध्ये येतं. बरोबर. त्यामुळे मेवण्याला खूप धन्यवाद, सासूबाईंना धन्यवाद, ओके. मेवण्याच्या बायकोला म्हणजे तुमच्या आईला नाही म्हणजे मम्मीला हो. या ठिकाणी धन्यवाद देतो. अमननी जो असा ब्रीफ एक्सप्लेन केलेला आहे त्यांना मेट्रो खूप आवडलेली आहे.
आजच्या दिवसातला हा शेवटचा टप्पा म्हणजे स्नेहभोजन. आज आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. शक्यतो हॉटेल पुण्यातील अत्यंत लोकप्रिय असं हॉटेल आहे आणि इथं आम्ही शाकाहारी जेवणावर आता आम्ही काय केलेलं आहे, ताव मारलेला आहे. आता जेवणात आणि मस्त या सवीचा आनंद घेणार. धन्यवाद.